नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया. आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण. खुश खबर, लाखो पेन्शनधारकांचा शेवटी विजय. पेन्शनमध्ये एवढ्या रुपयाची वाढ, या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. लाखो पेन्शनधारकांचा विजय. पेन्शनमध्ये वाढच्या संदर्भातील माहिती असून ही माहिती आपण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची मोठी बातमी आहे. कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी. पेन्शन संदर्भामध्ये सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण खालीलप्रमाणे करूया. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2026 हे वर्ष मोठ्या बदलाचे संकेत घेऊन आले आहे. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची चर्चा आता जोरात सुरू असून दुसरीकडे जुन्या पेन्शनबाबत OPS च्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पगार आणि पेन्शन संबंधित या घडामोडी थेट परिणाम देशातील लाखो कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यावर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाची पेन्शनबाबत ऐतिहासिक टिप्पणी देण्यात आली असून जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात विविध याचिकेवर सुनावण्याही सुद्धा पूर्ण झाल्या आणि सुनावण्याअंती सर्वोच्च न्यायालयाने एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे की न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हा कोणताही खैरात किंवा सरकारी देणगी नसून तो कर्मचाऱ्यांचा घटनात्मक हक्क आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे पेन्शनला केवळ आर्थिक ओझे मानणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या आता मोठ्या नैतिक दबाव निर्माण झाला आहे. म्हणजेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर या निर्णयाचा दबाव निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये डिफेक्टेड वेज असे म्हटले आहे, म्हणजे तर विलंबित वेतन असे संबोधले आहे. याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा काळात जी मेहनत केली आहे त्या मेहनतीचा तो एक भाग असून त्याला निवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे आणि त्यासाठी तो राखून ठेवला आहे. या निर्णयामुळे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला आता एक नवीन घटनात्मक बळ मिळाले असून कर्मचाऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. 8व्या वेतन आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात असताना जानेवारी 2026च्या ताज्या घडामोडीनुसार 8व्या वेतन आयोगाची 8 पे कमिशनची स्थापना प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. केंद्र सरकार लवकरच अधिकृत शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. आयोगाची शिफारस लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होत असते आणि अपेक्षित आहे, ज्यामुळे महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळत असतो. अंमलबजावणीची तारीख 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन श्रेणी लागू होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणूनच थकीत वेतन द्यावं लागेल. शिफारसी लागू होण्याचा विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून थकबाकी मिळेल. कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांचा फायदा 48 लाख सेवेतील कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होईल. महागाईच्या काळात आर्थिक दिलासा. जुन्या पेन्शन योजना ही भविष्याची सुरक्षित योजना असून सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी OPS योजना ही केवळ मागणी नसून त्यांच्या उतारवयाची काठी आहेत. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान सारख्या घटक राज्यांनी योजना पुन्हा लागू केल्यानंतर केंद्र सरकारवर आता दबाव वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या टिप्पणीमुळे केंद्र सरकारने 2026 मध्ये पेन्शन धोरणात सकारात्मक बदल करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2026 मध्ये होणारे हे धोरणात्मक बदल केवळ कर्मचाऱ्यांचे उत्पन्न नाही तर निवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानाने जगण्यासाठी पाठबळ देतील. कर्मचारी संघटनेच्या मते आगामी काळात सकारात्मक माहिती सरकारकडून जुन्या पेन्शनबाबत आणि नवीन पेन्शनबाबत मोठ्या घोषणा होऊ शकतात. या बदलामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक क्रांती घडू शकते अशी शंका व्यक्त केली आहे. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन
यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.